कोकणात शिमगोत्सवाची धूम, लाखो कोकणवासियांची गावाकडे धाव. कोकणात शिमगोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात झालेली असून गावागावात सणाची लगबग पाहायला मिळते. शिमग्यासाठी मोठ्या संख्येनं कोकणवासी आपल्या गावी दाखल होत आहेत. यंदा जवळपास 4.5 लाख कोकणवासीय होळीनिमित्त कोकणात पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. रेल्वेप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग या प्रमुख महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवास सुरू आहे. खाजगी वाहनं, एस टी बस आणि रेल्वेने कोकणाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. शिमग्यासाठी एक दिवस का होईना कोकणवासीय आपल्या मातीत हजेरी लावत असल्याचं चित्र आहे. शनिवार रविवारची सुट्टी साधून अनेक जण कुटुंबासह गावी पोहोचत आहेत. गावात होळी, पालख्या, ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे वातावरण सणमय झालं आहे. गेले 17 ते 18 वर्ष आपल्या मुंबई गोवा हायवेचं दुरुस्तीचं काम चालू आहे. पण अजूनही परिस्थिती ती आहे. रस्त्यावर गाडी चालताना कुठेच मध्येच गाडी खचली जाते, मध्येच डायव्हर्जन येतो. खूप अडथळे निर्माण होत आहेत. अजूनपर्यंत रस्ते त्याप्रमाणे झालेले नाही की प्रवास सुखसर होईल. फक्त न्यूजवर मेसेज येतात की 6 तासात गावी जाणार, हे येतात, पण त्याच्यात काही अजूनपर्यंत सुधारणा नाही आहे. कारण की शिमगोत्सव हा मोठा सण आहे. गणपतीच्या येण्याअगोदर प्रत्येकजण आपली देवाची पूजा करण्यापासून घरावर देवी येतात. सहकार्यासाठी उत्साहाने शिमगोत्सवासाठी प्रत्येकजण आपल्या घरी येतो. शिमगोत्सवासाठी किती दिवसाचा मुक्काम कोकणात असणार आहे तुमचा? शिमगोत्सवासाठी साधारणतः 3 दिवस तरी मुक्काम आहे. कारण की पूजा वगैरे करणं, परत एवढा लांब प्रवास करून घरच्यांना सगळ्यांना भेटणं, तरी 3 दिवसाचा तरी मुक्काम आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.